ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणामध्ये कारवाईबाबत मोठी फसवणूक। मुख्यमंत्री फडणवीसांनी 24 तासात अजित पवारांचा राजीनामा घ्यावा, अंजली दमानियांचा अल्टिमेटम। अंजली दमानिया यांच्या आरोपांवर मी काय बोलू, कोणाचा राजीनामा मागायचा हा तुमचा अधिकार। दमानियांच्या मागणीवर अजित पवारांची प्रतिक्रिया। तर दमानिया काय म्हणाल्या मला माहिती नाही, फडणवीसांचं विधान। अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीमध्ये अमित शहांना भेटणार। शहांनी भेटीची वेळ न दिल्यास कार्यालयाच्या बाहेरच थांबणार। अजितदादा राजीनामा देईपर्यंत लढत राहणार, दमानियांचा इशारा। अजित पवार यांच्यावर राजीनामा देण्याचं बंधन नाही, दमानियांनी त्यांचे भक्कम पुरावे घेऊन कोर्टात जावं, रुपाली ठोंबरे पाटलांचं दमानियांना उत्तर। शिंदे आणि फडणवीसांच्या बैठकीनंतर सुद्धा अंबरनाथमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरू। शिवसेना ज्वेलर्स असोसिएशन अध्यक्ष रूपसिंग थल भाजपमध्ये, तर भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा रोझलिन फर्नांडिस यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। 1 तारखेला बाहेरच झोपा, तुमच्या नशिबात लक्ष्मी आहे। आता पार्ट्या सुरू आहेत, खा त्याचं मटण पण दाबा आपलं बटण। नाशिकमधील सभेत गुलाबराव पाटलांचा पुनरुच्चार। निवडणुकीत अशी भाषणं होत राहतात, मात्र कुणाला किती निधी द्यायचा हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मिळून ठरवतात। गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। चुकीचा शब्द वापरला, बारामतीपेक्षा इतर नेत्यांची शहरं भकास, या वक्तव्यानंतर अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त। राज्यात 2 दादांची स्पर्धा सुरू, एक बोलतो माझ्याकडे चाव्या तर एक बोलतो आमच्याकडे तिजोरी। ठाकरे गटाच्या सचिन अहिर यांची अजित पवारांसह चंद्रकांत पाटलांवर टीका। मी बीड जिल्ह्याचे अजन्मा पालक, बीड जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी बैठका घेणार, अधिकाऱ्यांना कामाला लावणार, पंकजा मुंडेंचा प्रचार सभेत वक्तव्य। जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री तोपर्यंत लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, सरकारमधील योजना 3ही पक्षाच्या पालघरमधील प्रचार सभेतून फडणवीसांची ग्वाही। लाडकी बहीण योजना शिंदेंनीच आणली, सत्तेमध्ये आता 3 भाऊ असले तरीही खरे मालक शिंदेच। नंदुरबारचे शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या विधानाने महायुतीमध्ये वादाची शक्यता। महायुतीने एकत्र मिळून लाडकी बहीण योजना सुरू केली, अनेक अडथळ्यांमधून सुद्धा योजना सुरू राहिली, यापुढे देखील कायम सुरू राहील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट। डहाणूमधील विकास विरोधींची लंका आमचा भरत पेटवणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। डहाणूमध्ये भाजपचे भरत राजपूत आणि शिंदे सेनेचे राजेंद्र माच्छी आमने सामने। शिंदेचे आमदार संतोष बांगर यांनी भाजप आमदाराबद्दल बोलताना केलेला इशारा वादात, बांगर यांच्याकडून आता सत्ताधारी भाजप आमदारावरच वादग्रस्त टीका। मुंबईत मतदार यादीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर आणि सुनील शिंदेंचं दुबार नाव। निवडणूक आयोगाने कुणाच्या घरी बसून हे कांड केलं, कारवाई व्हावी, पेडणेकरांचा संताप। IIT बॉम्बेवरून राजकारण पेटलं, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचं विधान सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक। मुंबई संदर्भात पोटात साचलेली मळमळ बाहेर, राज ठाकरेंकडून समाचार, मनसेकडून IIT मुंबईची बॅनरबाजी। IIT बॉम्बेचं मुंबई करण्यासाठी केंद्राला पत्र पाठवणार, फडणवीसांची माहिती। तर काही जण आपल्या मुलांना शिकवलेल्या शाळेचं नावही बदललं पाहिजे अशी विनंती करत नाहीत, फडणवीसांचा टोला। ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर नवी मुंबईची मतदार यादी, मनसेच्या अविनाश जाधवांकडून पोलखोल, तर चूक लक्षात येताच पालिकेनं ऑनलाईन मतदार यादी हटवली। वीर जिजामाता उद्यानातील शक्तिवाघाचा मृत्यू, व्यवस्थापकाकडून हेळसांड झाल्याचा आरोप, तर शक्तिवाघ काही महिन्यापासून निरोगी, आरोग्य तपासणीचा प्रश्न येत नाही, प्रशासनाचं स्पष्टीकरण। ठाण्याच्या भिवंडीमध्ये उड्डाणपुलावर ट्रकची दुचाकीला धडक, घटना CCTV मध्ये कैद। 6 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू, तर दुचाकी चालक वडील गंभीर जखमी। मालेगाव हादरलं, 55 वर्षीय नराधमाकडनं 13 वर्षीय गतिमंद मुलीचा विनयभंग, छावणी पोलीस ठाण्यामध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। बदलापूर ते कर्जतपर्यंत 3ऱ्या आणि 4थ्या रेल्वे मार्गिकांसह पुणे मेट्रोच्या 2ऱ्या टप्प्याला केंद्र सरकारची मंजुरी, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।